विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनलचं। आज आपण बघणार आहोत एमएचं सेट एक्झाम 2025 रोजी घेण्यात येणाऱ्या पेपर 1 मधील मागील वर्षाचे 2023 मधील प्रश्न। मागील भागात आपण 10 प्रश्न बघितली होती। आज आपण त्या पुढील प्रश्नांना सुरुवात करूया। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सूचना प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे पुढे दिलेल्या उत्तरावर आधारित आहेत। इंग्रजीतील किंवा मराठीत उत्तरातील प्रश्नांची उत्तरे द्या। पॅराग्राफ आहे, उत्तर आहे। वाङ्मयाची वर्गवारी केवळ त्याच्या अभ्यासासाठी होत असते। जगातील कोणत्याही कलावंताच्या अनुभवाची कलात्मक अभिव्यक्ती हे साहित्य असते आणि तेच खरे साहित्य असते। त्या व्यतिरिक्त प्रसिद्ध झालेले शब्द ललित साहित्य या संज्ञेत पात्र ठरत नसते। मानवी समाज विकसित होणारा समाज आहे। त्याच्या विकासाच्या प्रत्येक अवस्थेत त्यात राहणाऱ्या माणसाला समाज आणि व्यक्तीकडे, निसर्ग आणि इतिहासाकडे बघण्याची एक दृष्टी दिलेली असते। एकाच समाजातील भिन्न भिन्न व्यक्तींचे व्यक्तिमत्व एकसारखे नसते, कारण नैसर्गिक संचितात आपले स्वतःचे अर्जित गुण आणि जीवनसृष्टी मिसळताना एकसंध व्यक्तिमत्वाला विविध आकार प्राप्त होते। ही विविधताच प्राणी आणि मनुष्य यातील व्यवच्छेदक रेषा आहेत। त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही काळात आपल्याला लाभलेल्या आणि कमावलेल्या जीवनदृष्टीतून आपले अनुभव अभिव्यक्त केले तर ते साहित्यच असते। त्याला आपण प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन असे कालखंडात किंवा पाश्चिमात्य, पौरात्य असे राष्ट्रात, ग्रामीण, शहरी आणि प्रदेशात किंवा उच्चवर्गीय सर्वहारा अशा वर्गात विभागात असतो। या विभागाने काळ, प्रदेश, वर्ग इत्यादी भेद असले तरी त्याकडे साहित्य म्हणून पाहण्याचा भेद ठेवता येत नसतात। त्याची समीक्षा कोणत्याही वर्गवारीच्या अनुषंगाने केलेली तरी तिचा गाभा वाङ्मय आणि कला म्हणूनच असावा लागतो। ललित वाङ्मय ही मूलतः कला आहे आणि कलेचे कालबाधित शास्त्र असू शकत नाही। ज्यांनी कलेला अपरिवर्तनीय शास्त्रात बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला त्या कला विलय पावल्या आणि ज्या भाषेने अशी शास्त्रे निर्माण केली त्या भाषा मृतप्राय झाल्यात। आता या उत्तरावर आधारित प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 11 अनुभवांनी कलात्मक अभिव्यक्ती म्हणजे साहित्य असे कोणतीतरी अभिव्यक्ती ललित साहित्य होत नाही। पर्याय आहे पूर्ण विधान बरोबर, अपूर्ण विधान चूक, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, संपूर्ण विधान हे बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 वाङ्मयाचे विविध प्रकार म्हणजे कलात्मक अभिव्यक्तीची व्यवस्था, ललित साहित्याचे महत्त्व, अध्ययनासाठी केलेली व्यवस्था, अनुभवाचे वेगळेपणा। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए आणि सी। उत्तरपत्रिकेमध्ये ए आणि सी दोन्हीही उत्तरेही दिलेली आहेत। त्यानंतर हे प्रश्न क्रमांक 13 माणसाला इतिहासाकडे बघण्याची दृष्टी कशामुळे प्राप्त झाली। पर्याय आहेत निसर्गाची एकरूपता, सामाजिक परिवर्तन, इतिहासाचे महत्त्व, व्यक्ती भिन्नता। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, सामाजिक परिवर्तन। प्रश्न क्रमांक 14 अभिनयत्व हे मानवी व्यक्तिमत्वाचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य असून ते नैसर्गिक, संचित आणि अर्जित गुणांनी युक्त असते। पर्याय आहे संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चूक, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, पूर्वार्ध चूक आणि उत्तरार्ध बरोबर। प्रश्न क्रमांक 15 कलेचा ऱ्हास केव्हा होतो। पर्याय आहे जेव्हा भाषेतून शास्त्र निर्माण होते, जेव्हा ती शास्त्रात मानली जाते, जेव्हा कलेची वर्गवारी होते, जेव्हा कलेला प्रांतिक महत्त्व प्राप्त होते। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, जेव्हा ती शास्त्रात मानली जाते आणि सी देखील होऊ शकतो जेव्हा कलेची वर्गवारी देखील होते। त्यानंतर हा प्रश्न क्रमांक 16 कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा ते संप्रेषण रिकामी जागा प्रकारचे असते। पर्याय आहे अंतर्गत, बहिस्थ, ऊर्ध्वगामी, अधोगामी। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, अंतर्गत संप्रेषण। त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 प्रेषक व ग्राहक यांमधील सांस्कृतिक फरक रिकामी जागावर परिणाम करू शकतो। पर्याय आहे संदेश माध्यम संप्रेषणाची परिणामकारकता, प्रत्याभरण। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, संप्रेषणाची
परिणामकारकता. प्रश्न क्रमांक 18. रिकामी जागाच्या मते संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तींमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होय. पर्याय आहे F.G. मेयर, G.G. ब्राऊन, डॉक्टर डेव्हल मिलर. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, G.G. ब्राऊन यांच्या मते संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तींमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होय. प्रश्न क्रमांक 19. प्रभावी संप्रेषण हे रिकामी जागा या समीकरणाने दाखविता येते. पर्याय आहे MS - MR = 0, MR - MS = 0, MS - MR = +1, MR - MS = -1. येथे MS प्रेक्षकाने पाठवलेला संदेश आणि MR म्हणजे ग्राहकाने स्वीकारलेला संदेश. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, MS - MR = 0. प्रश्न क्रमांक 20. संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटकास रिकामी जागा असे म्हणतात. पर्याय आहे प्रत्याभरण, प्रक्षेपण, संदेश गोंधळ. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, गोंधळ. या प्रश्नांची मालिका आपण पुढे बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला